अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स 21 एप्रिल रोजी 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येतात. त्यांच्या पत्नी उषा व्हान्स आणि त्यांची 3 मुलंही या दौऱ्यात त्यांच्याबरोबर असतील. इटलीला भेट दिल्यानंतर ते भारतात येत आहेत. सध्याच्या टॅरिफ युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या वतीनं व्हान्स यांची भेट महत्त्वाची मानली जाते. अमेरिकन उपाध्यक्ष जेडी व्हान्स हे सहकुटुंब भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. तसं तर जेडी व्हान्स यांच्या पत्नी सेकंड लेडी उषा व्हान्स या मूळच्या भारतीय वंशाच्या आहेत. त्यांचे आई वडील आंध्र प्रदेशमधून अमेरिकेत स्थायिक झाले होते. आता उपाध्यक्ष झाल्यानंतर व्हान्स आणि त्यांच्या पत्नी उषा दोघंही पहिल्यांदाच भारत भेटीवर येत आहेत. अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचा हा 13 वर्षांमधला पहिला दौरा असणार आहे. यापूर्वी जो बायडन यांनी 2013 मध्ये उपराष्ट्रपती म्हणून शेवटचा भारत दौरा केला होता. जेडी व्हान्स सोमवारी सकाळी 10 वाजता दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरतील. यानंतर ते अक्षरधाम मंदिराला भेट देतील आणि पारंपरिक भारतीय हस्तकला पाहण्यासाठी एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्येही जाणार आहेत. तर याच भेटीत ते 23 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, NSA अजय डोभाल, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा यांची ते भेट घेणार आहेत. पंतप्रधान मोदींकडून जेडी व्हान्स यांच्यासाठी स्नेहभोजनही आयोजित करण्यात आलंय. व्हान्स सोमवारी रात्री जयपूरला रवाना होतील. तिथं ते आमेर किल्ला, सिटी पॅलेसला भेट देणार आहे. राजस्थानच्या परंपरांची ओळख करून देण्यासाठी तिथं एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. इथं ते मंगळवारी मुक्काम करतील. मंगळवारी सकाळी 9 वाजता आमेर पॅलेसमध्ये पोहोचतील. या काळात राजवाडा सामान्य पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद असणार आहे. तर बुधवारी ते आग्रा इथं भेट देणार आहेत. व्हान्स यांचा भारत दौरा 2 कारणांसाठी महत्त्वाचा आहे. सध्या भारत आणि अमेरिकेत व्यापार करार आणि शुल्काबाबत तणावाची स्थिती आहे. पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती व्हान्स व्यापार शुल्क, प्रादेशिक सुरक्षा आणि द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या मार्गांसह विविध विषयांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. भारत अमेरिका व्यापार कराराचा पहिला टप्पा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं ही भेट महत्त्वाची मानली जाते. दोन्ही देशांचं 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार $500 अब्ज पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट आहे. व्हान्स आणि मोदी व्यापार, आयात शुल्क आणि नॉन टॅरिफ अडथळे कमी करण्यावर चर्चा करू शकतात. तर ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ धोरणावरून वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट होतीये. ट्रम्प यांनी 2 एप्रिल 2025 रोजी भारतावर 26% कर लादण्याची घोषणा केली होती. त्यानंतर 90 दिवसांसाठी हा टॅरिफ रद्द करण्यात आलाय. मात्र व्हान्स यांच्या भेटीमुळे या मुद्द्यावरील चर्चा पुढे नेणं आणि तणाव कमी होणं अपेक्षित आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.